पत्रकाराचं कसं आहे माहितीये का, एक एक ओळ पाहावं लागते. एखादी जर चूक जर झाली तर त्याचा अर्थ कसा निघतो हे खूप विचित्र निघतंय. खरं तर आपण बसल्या ठिकाणी भारत साहेबांचं खरं का 12 वर्ष झाले टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. सहजासहजी हे गोष्टी घडत नाहीत. 12 वर्षे पत्रकार पेपर चालवायचं, वृत्तपत्र चालवायचं म्हणलं तर साधी गोष्ट नाही. कारण त्याचे छपाईचे दर वाढलेले आहेत. राज्य सरकारचं तुम्ही बघितलात, एक सरकार गेलं की एक सरकार त्यांच्या जाहिरातीच्या संदर्भात कुठं जाहिराती भेटत नाहीत. ही परिस्थिती पत्रकारांची असते. परंतु भारत जाधव साहेबांचं बघा, त्यांचं नाव काय भारतच आहे. भारत साहेबांच्या माध्यमातून जर आम्ही पाहतो, अनेक मोठमोठाले वृत्तपत्र आहेत, वर्धापन दिन साजरा करू शकत नाहीत. एवढी परिस्थिती या ठिकाणी त्यांची या पत्रकारांची झालेली आहे. परंतु भारत जाधव यांचं जे काम आहे मी जवळून बघितलेलं, त्यांनी कशालाच म्हणजे असं कुणा म्हणजे अधिकाऱ्याला एखाद्या टार्गेट करणं किंवा एखाद्या राजकीय लोकांना वेगळं टार्गेट करणं, ती बातमी तयार करणं, अशा पद्धतीची एकही बातमी म्हणजे वाईट वृत्तपत्रातून वृत्तपत्रातून एकही वाईट बातमी त्यांनी छापली नाही. म्हणून त्यांनी 12 वर्ष अतिशय मान्यवरांच्या उपस्थितीत चांगल्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांनी चांगलं वर्धापन दिन साजरा करतात. म्हणून मी ह्या ठिकाणी त्यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण ह्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त साधी गोष्ट नाही. प्रत्येकाचं आज आपण या ठिकाणी कार्य ऐकू शकत नाही. परंतु भारत जाधव साहेबांनी मला प्रमुख पाहुणे या ठिकाणी जे बोलवलेलं आहे, कारण 12 वर्षापासून पाहतोय, मलाही वाटलं की मी एका दिवशी यावं पाहावं, पण प्रत्यक्षात मी येणारच होतो.